आज दिसला ना मला नागन यानं वाजली ना पुंगी नागासारख्या माझ्या सर्व मित्रांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर का बे पोट्टे, आज होती नागपंचमी आणि आपल्याला जायचं होतं माळा कॉलनीची नागपंचमीच्या जत्रेले। बाहेरून पाहिजे पाणी चालू होतं आणि त्यातनी आपली गाडी खाली ओली होऊ राहिली। पाणी थांबलं आम्ही जत्रेत जायला निघालो। रस्त्याने गर्दी दिसू राहिली, एका हातात मोबाईल होता एका हातात गाडी होती, तरी पण व्हिडिओ शूट करणं चालू होता कारण की तुमचा भाऊ अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचा ड्रायव्हर आहे। जत्रेतने आलो तर तरी पण गर्दी दिसू राहिली। पहिले मला दर्शन करून घेतो, चप्पल साईडने काढून ठेवली, हँडने गेली पाहिजे म्हणून। तरी यावेळेस पाण्याच्या गर्दी कमीच होती, लाईनीत लागलो डायरेक्ट मंदिरात गेलो, दर्शन घेतलं। हे माळा कॉलनीतलं सुपिनाथ महाराजचं मंदिर आहे। दर्शन करून बाहेर आलो, प्रसाद वाटप चालू होता, प्रसादाचा लाभ घेतला। चप्पल बरोबरच होती, चप्पल घातली। या जत्रेला पाहून मला माझी लहानपणचीच आठवण आली। लहानपणी जत्रेत जातो म्हटलं लस खुशी वाटत जाय। यानं तोंडावर हात ठेवला, हा कॅन्सल म्हणे, यानं वाजवली पुंगी। पोट्याले म्हटलं यावेळेस चांगली गोष्ट झाली, जत्रेतनी भांडणे झाले, नाही तर जत्रेतनी दरवर्षी कोणा ना कोणाचे भांडणं होतातच। वेद्या म्हणे जत्रेतनी मैडा हरपली म्हणे, पोट्टे याची डाव दिसली त्याला कमेंट करून सांगा। जत्रेच्या बाहेर आलो, तिथं आपले भाऊ भेटले, त्याचा निरोप घेतला। गाडीजवळ आलो, पाण्याचं वातावरण दिसत जाय, रस्त्याने जाताना पाणी लागले, मी रेनकोट घातला, गरम चाय पेला। आजची नागपंचमी होती तर डोमन शेख महाराजचं दर्शन घेतलं, मी दूध पेला डायरेक्ट झोपून गेलो।